नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आता बस, तुझ्यावर अन्याय झालाय. स्वामी समर्थांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कधी कधी आपण कोणाचं वाईट करत नाही, तरीही अन्याय मात्र आपल्या वाटेला येतो. आपण सत्य बोलतो तरी लोक खोटं मानतात. आपण सगळ्यांसाठी उभे राहतो, पण आपल्यासाठी उभं राहणारं कोणीच नसतं. अशा वेळी मन एकच प्रश्न विचारतं, स्वामी माझ्याच आयुष्यात हे का? पण आजचा हा संदेश त्या प्रत्येकासाठी आहे, ज्याच्या मनात दुःख आहे, ज्याच्या डोळ्यात अश्रू आहे आणि ज्याला वाटते की माझ्यासोबतच अन्याय का? एकदा शांतपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. एक भक्त स्वामींच्या चरणी बसला होता. डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, स्वामी मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्यावरच एवढे आरोप का? माझ्याशीच एवढा अन्याय का? काही क्षण तो शांत राहिला आणि पुन्हा म्हणाला, मी प्रत्येकाची मदत केली, पण आज मला मदतीची गरज आहे, तर माझ्यासोबत कोणीच नाही. स्वामी भक्तांनो, कदाचित ही परिस्थिती आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात आली असेल. आपण एखाद्याला मनापासून आपलं मानतो आणि त्याच व्यक्तीने आपल्याला दुखापत केलेली असते. आपण सत्यासाठी उभे राहतो, पण लोक आपल्याला चुकीचे समजतात. अशा वेळी मन खचतं. पण स्वामींच्या भक्तीने संकट येतात, पण ती जास्त वेळ टिकत नाहीत. म्हणूनच स्वामीवर विश्वास ठेवा. म्हणून जर आज तुमच्यावर अन्याय झाला असेल तर लगेच कोणाशी भांडू नका, बदला घेण्याचा विचार करू नका. फक्त शांत राहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, मी सत्याच्या बाजूने आहे का? जर उत्तर हो असेल तर घाबरू नका, कारण सत्याला कधी कधी वेळ लागतो, पण त्याची ताकद कमी होत नाही. लोक आज तुमच्यावर हसतील, उद्या तुमच्यावर प्रश्न करतील, पण एक दिवस त्यांना सत्य समजेल. तोपर्यंत तुम्ही तुमचं कर्म करत राहा. स्वामी समर्थावर विश्वास ठेवणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. स्वामींचं नाव घ्या, पण प्रयत्नही करा. प्रार्थना करा, पण योग्य निर्णयही घ्या. श्रद्धा ठेवा, पण स्वतःचा आत्मविश्वासही जपा. कारण कधी कधी स्वामी आपली परिस्थिती बदलण्याआधी आपल्याला त्या परिस्थितीशी लढण्याची ताकद देतात. आज जर तुमच्या आयुष्यात काहीतरी चुकीचं घडत असेल तर तुमचं मन खूप दुखावलं असेल. जर तुम्हाला वाटत असेल माझ्यासाठी आता कोणीच नाही, तर फक्त एकदा डोळे मिटा, हात जोडा आणि मनापासून श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं म्हणा. तुमच्या आयुष्यात काय होईल, कधी होईल हे आपण सांगू शकत नाही, पण एवढं नक्की, निराश होऊन स्वतःला हरवू नका. तुमचं सत्य जपा, तुमची माणुसकी जपा, तुमचा प्रयत्न सुरू ठेवा आणि स्वामींच्या चरणावर विश्वास ठेवा. जगाने साथ सोडली तरी चालेल, पण स्वामीवरील श्रद्धा सोडू नका. भिवू नका, धीर धरा. श्री स्वामी समर्थ तुमच्या मनाला बळ देवोत, ही माझी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर तुम्ही स्वामी समर्थावर विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा. धन्यवाद.